सीमा, खरं तर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त सध्या पाहायला मिळतोय। कार्यकर्ते आले, सुरुवात झाली। सध्याची परिस्थिती काय? नक्कीच महाराजांचा पुतळा कोसळला म्हणून सगळेच पक्षाचे जे विरोधी पक्षातले नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते आक्रमकच आहेत। मात्र आजच्या या आंदोलनाला मनसेच्या एका कार्यकर्त्यांनी जे आहे ते सुद्धा मनसेचा एक कार्यकर्ता जो आहे तो या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। आपल्याला माहिती आहे की मनसे पक्षाकडून सुद्धा निषेध व्यक्त करण्यात आलेलं होतं आणि वेगळं चित्र आज महाविकास आघाडीच्या या आंदोलनामध्ये बघायला मिळत आहे। एका बाजूला मनसेचा कार्यकर्ता आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना या पक्षाचा कार्यकर्ता आहे। म्हणजे दररोज हे एकमेकांच्या विरोधात बोलत असतात, वेगवेगळी भूमिका आहे, वेगवेगळी विचारधारा आहे। मात्र आज महाराजांसाठी हे दोन्ही कार्यकर्ते एकत्र आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। हातामध्ये पोस्टर आहे, फलक घेऊन ते इकडे दाखल झाले। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। खरं तर तुम्ही मनसे पक्षाच्या वतीने इथे आलात, खरं तर तुमच्या पक्षाकडनं सुद्धा निषेध व्यक्त करण्यात आला, संतप्त प्रतिक्रिया देण्यात आलेली होती। आज महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालात, काय भावना आहेत, काय सांगा? मी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, तरी मी महायुती सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी इथं आलेलो आहे। त्यांनी कोट्यवधीचा घोटाळा करून मालवणमध्ये जो स्मारक उभा केलं त्याचा तो कोसळला, त्याचा निषेध म्हणून मी इथं आलेलो आहे। महाविकास आघाडीच्या खरं तर इथं महाविकास आघाडी किंवा महायुती सरकार यांचा काही प्रश्न नाही। प्रश्न आहे तो महाराजांचा स्मारक कोसळल्याचा प्रश्न घेऊन आम्ही सर्वजण उपस्थित राहिलो आहे। नक्कीच एका बाजूला मनसेचा कार्यकर्ता, दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचा कार्यकर्ता, म्हणजे एकत्र आज यांच्यामध्ये खरं तर इथे एकत्रित आणि यांच्यामध्ये एकमत बघायला मिळत आहे। तुम्ही काय सांगाल? तुमच्यासोबत आज मनसेचा एक कार्यकर्ता आहे, काय भावना आहे? दररोज तुम्ही एकमेकांवरती टीका करतात, मात्र आज महाराजांसाठी सोबत आलात। नाही, महाराजांसाठी बरोबर आहे। मनसे असो कोणी असो, शेवटी महाराष्ट्र प्रेमी आहेत, ते सर्व महाराजांचे मावळे आहोत आम्ही। त्या कारणाने जो मालवणमध्ये जो पुतळा जो पडला असं व्हायला नाही पाहिजे होतं, त्यामुळे सगळ्यांना आज महाराष्ट्राच्या जनतेला दुःख झालेलं आहे आणि त्या दुःखामध्ये कोणीही पार्टी वगैरे न विचार करता आज या निषेध मोर्चामध्ये सगळेजण सहभागी आम्ही झालो आहोत। नक्कीच, तर आपण बघितलं तर थोड्याच वेळामध्ये नेते येणार आहेत, मात्र तत्पूर्वी कार्यकर्ते हुतात्मा परिसरामध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। वेगवेगळे चित्र, वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळी प्रतिक्रिया देताना बघायला मिळत आहे। मात्र एक वेगळं चित्र आपल्याला या माध्यमातून दिसत आहे की मनसेचा एक कार्यकर्ता सीमा, तुमच्याकडून याबद्दलची अधिकची माहिती जाणून घेऊयात।